का वारकरी म्हणायचंय? नुसती गळ्यात माळ घातली म्हणजे वारकरी होत नाही. 7व्या अवतारात एक वारकरी भैयासाहेब एका राक्षसानं मारला. त्याचं नाव होतं कुंभकर्ण. त्या राक्षसाचं नाव. आणि वारकऱ्याचं नाव होतं गंधमादन. का वारकरी म्हणायचंय? नुसती गळ्यात माळ घातली म्हणजे वारकरी होत नाही. नाकापासून इतरो गंध लावला म्हणजे वारकरी होत नाही. परमार्थाच्या गप्पा केल्यानं वारकरी होत नाही. पांढरे कपडे घातल्यानं वारकरी होत नाही. हे तर टिळे टोपी माळा देवाचे गबाळ. वारकरी होण्यासाठी एक कार्ड प्राप्त करावं लागतंय आणि ते कार्ड स्वकर्तृत्वावर प्राप्त करावं लागतं. मग ते दयेचं असेल, ते दृष्टीचं असेल, ते सद्भावनेचं असेल, ते प्रेमाचं असेल, ते सदाचाराचं असेल, ते आचरणाचं असेल, असे कार्ड प्राप्त करावं लागतं. त्याला वारकरी म्हणतात. आणि ते किती टोकाचा वारकरी, किती टोकाचा. महाराज असा हाडामासाचा चुरा केला, गोळा फेकून दिला. फेकून दिल्याच्या नंतर तो गोळा राम राम म्हणत होता. हाडामासाचा गोळा भैयासाहेब मारुतीरायाच्या पायावर पडला. मारुतीरायानं असा उचलला आणि बोलले, का रे गंधमादन अजून भजन करतो? हो, तुला सापडत होतो तरी आम्ही एवढे जण, पण सापडत नव्हतास. कुंभकर्णाने मला आपल्या पक्षात फेकून दिलं तर मालक, पण मी मुद्दाम आलिप्त राहिलो की मला एकांतात तुम्हाला भेटायचं होतं. मी जर बाकीच्यांना सापडलो असतो तर आतापर्यंत मला समाधी दिली असती, माझ्या मनातल्या इच्छा बाजूला राहिल्या असत्या, म्हणून मी सापडलो नाही. अरे इतक्या वेळ झालं मरून तरी तू भजन करतोस. वल्ल जोपर्यंत मास आहे तोपर्यंत मासातून राम राम शब्द येत होता. मारुतीरायनं हृदयाला लावलं, कारण स्वाभिमान होता ना महाराज. वानराच्या कुळातला एक वारकरी मेल्यावर सुद्धा भजन करतोय. काय तत्व असतं लोकांचं. महाराज वारकऱ्याच्या जीवनात बापू नवले. रामकृष्ण भाऊ येडशीकर देवाज्ञा झाली. काय रत्न वारकरी संप्रदायात. रामकृष्ण भाऊ येडशीकर देवाज्ञा झाली. महाराष्ट्रातला तमाम वारकरी संप्रदाय अंत्यविधी करता हजर झाला. रामकृष्ण नामाच्या घोषात भाऊंचा अंत्यविधी झाला. दुसऱ्या दिवशी राख सावडायचा कार्यक्रम. भैयासाहेब राख सावडायला नाना प्रकारचे वारकरी गेले. राखेत हात घातल्याबरोबर भाऊंची कवटी सापडली आणि कवटीवर नाव लिहिलेलं होतं रामकृष्ण. एक ट्रक भर नारळ टाकले असतील, एक ट्रक भर नारळ. बैलगाडीनं 2-4 साठे चंदनाचे लाकडं असतील. गावरान तूप टाकला असेल, कापूर टाकला असेल. एवढ्या अग्नीमध्ये जळालेलं कंशे पाटील प्रेत. रामकृष्ण नाव जशाला तसं राहतं. एका वारकऱ्याच्या आत्ताची गोष्ट आहे. ते पाहणारी लोक अजून जिवंत आहेत. काय नवले महाराज वारकरी जीवनात. हा पुढचा अवतारच पूर्ण नवलाचा अवतार आहे. मारुतीरायनं प्रभू रामचंद्राच्या हातात ते हाडामासाचा गोळा दिला. रामप्रभूंनी डोळ्यातल्या पाण्यानं धुतला. पहाटेच्या प्रहरी एक मुहूर्त होतं, त्या मुहूर्तावर अंत्यविधी करून टाकला. बिभीषणाला सांगितलं, तुला राजा केलं याची समाधी सोन्याची कर. योग चांगलाय भैयासाहेब, तुम्ही बी पुढे आमदार आहेतच. भाऊ थकल्या भाऊ थकल्या. आणि कोण्या म्हाताऱ्याला नोटायची नम्र नाही कळाल्यावर पोराकडे कारभार द्यायला पाहिजे, माझं असं मत आहे बरं का. हो, आमची इथलं म्हातारं संतकाची किली कवडाला लाईत होतं आणि कवडाची किली संतकाला. आणि कसा संतूक उघडन? आणि म्हातारील म्हणे कसं काय उघडत ना. ती म्हणली किल्या बाजूला ठोत जा ना, इकडून संतकाची ठोत जा, इकडं कपाटाची ठोत जा. विनोद सांगायला काळाची गरज आहे. तरुण लोक येणं. भाऊचंही कार्य फार मोठं आहे. वय थकत आलं. पुढच्या वारीस आता तुम्हीच. पण प्रभू रामचंद्राने जसं बिभीषणाला राजा केलं, वारकऱ्याचं काम सांगितलं, तसं तिथून पुढे तुम्ही करत जा. मला कधीच देत जाऊ. मी आत्तापर्यंत 2 जिल्ह्यातल्या ग्रामपंचायतच्या सदस्यापासून तर मोठ्या पुढाऱ्यापर्यंत चहाही पिलो नाही. मला काही नको कोण्या पुढाऱ्याचं. फक्त आम्ही एखाद्याचं काम सांगितलं तर गरीबाचं करी जा. हो, मला काही ताण नाही. आणि अशी कामं जर तुम्ही करत राहिले
तर पंढरपुरातला मालक तुम्हाला कंटाळा येईपर्यंत खुर्ची देईल. राजाकडनं अपेक्षा काय असतात? राजाकडनं अपेक्षा एकच असावी की त्यानं रस्ते करावं, त्यानं पाण्याची व्यवस्था करावी, त्यानं लाईटची व्यवस्था करावी, शेतकऱ्याच्या मालाचे प्रश्न मांडावा. कधी योग आला तर भाऊला सांगा शेतकऱ्याच्या मालाच्या बद्दल बोला. कारण भैयासाहेब या देशात फक्त 4च देव आहेत. 4च देव, हो 4च देव. तुमच्या राजकीय क्षेत्रातल्या लोकांना एक देव कळणं गरजेचं आहे. एक देव पंढरपुरातला मालक आणि काशीतला मालक एक देव आहे. याच्याकडे तुम्ही नाही पाहिलं तर त्याच्याकडे पाहण्यासाठी जग आहे. दुसरा देव आहे या विटेवरच्या मालकाचं भजन करणारी संत, हे 2 नंबरचे देव आहेत. तिसरा देव आहे अशोकराव, ज्याच्यामुळे आपण उद्याची सकाळ पाहतो. तो भारताचा जवान फौजी, हा 3 क्रमांकाचा देव आहे. आणि भैयासाहेब या 3ही देवाची जोपासना करणारा पंढरपुरातला मालक आणि काशीतला मालक, याला नैवेद्य कशाचा असतोय? पोळी भाजीचा, भाकरी भाजीचा, चटणी भाकरीचा. मिलिटरीचा जवान काय खातो? भाजी भाकरी. भजन करणारे काय खातेत? आणि या तिघायला भाकर देणारा देव रक्ताचा घाम करून मातीत टाकतो तो शेतकरी राजा 4थ्या. भैयासाहेब कधी कधी एखादा शेतकरी रस्त्यानं जर भिजून चालला, गाडीत नका का घेईनत, पण काच खाली करून त्याला बोल जा, दादा बरा पाऊस पडला का, त्याचं मन भरून येतंय. मला एक राजकारणातली व्यक्ती बोलली, इतकं कोमल अंतकरण जगात कोणाचं असेल तर ते शेतकरी राजाचे. जेवढी प्रश्न तुमच्या काळात मांडता येतील तितके मांडण्याचा प्रयत्न करा. फार ते पदरात पुण्य प्राप्त पडेल. कारण या देशाचं कण आहे. मी बोंबलत राहतो. महाराज एक जण म्हणला, महाराज तुम्ही शेती करता म्हणून. नाही रे, माझा काय ताण नाही, मी शेती तर चांगली आहेच, पण मला संध्याकाळी पैसे देतात लोक. मी कुठणारा माणूस नाही ना. आत्तापर्यंत माईकवर सांगणं जोक आहे काय? मला कमी नाहीच न केली देवानं, पण मला शेतकऱ्याची कळकळ काय येते त्याचं कारण सांगतो भैयासाहेब. जाऊ द्या, होऊ द्या ईशांतर थोडंसं. किती मंत्री एका जाग्यावर झाल्यावर गहू तयार करतील? पंतप्रधान, राष्ट्रपती, कॅबिनेट मंत्री, राज्यातले मंत्री, गणेश बुवा हे गहू तयार करतील? नाही. चला, किती डॉक्टर एका जाग्यावर झाल्यावर एखाद्या दगडाला इंजेक्शन दिल्यावर टरबूज होईल? नाही नाही. किती वकील एका जाग्यावर झाल्यावर 10-5 इटीची डाळ होईल? नाही नाही नाही. शिक्षण क्षेत्रातले किती मोठे लोक एका जाग्यावर झाल्यावर तुरीन गहू तयार करतील? नाही राजेहो. आणि मग सनातन संप्रदाय कशावर टिकतो? तुळशीच्या माळीवर. आणि माळ कशावर जगती? शाकाहारावर. आणि शाकाहार कोण जन्माला आणतो? शेतकरी राजा. म्हणून सगळ्यांना त्याच्याकडे गोड पाहिलं पाहिजे. सगळ्यांना त्याच्याकडे गोड पाहिलं पाहिजे. ह्या बी इतक्या चौकरी त्यात. एखाद्या शेतकऱ्यानं घरचे वांगे पिकलेले जर गावात विकायला, मा याला काटेच नाहीत. तू ह्या जिबीला काटे आलेत, वांग्याला आहे तर तुला दिसनत. हो. आणि तिकडं बाजारात केवटी भरलेल्याचे मग कशा घेती? त्याचे वरून चांगले मधात तसेच. तिकडचे तुमच्याकडून शेतकऱ्याकडून नेलेले अंगूरचा आयता पुडा घ्यावा, वरी घोसा असतून खाली तुटलेले असते. हो, ते जमत. करा कदर शेतकऱ्याची, करा करा कदर, पुण्य लागन तुम्हाला. चला, आपल्या महाराज लोकांना कीर्तनकार कोणी असेल शेतकऱ्यावर 5 मिनिटं बोल जा, तरच माळी टिकत्याल, तर माळी टिकत्याल, तर माळी टिकत्याल. हो. कसा संप्रदाय टिकायचा शेतकरी जर नाही जगला तर? सोन्याची समाधी केली, इथपर्यंत आलतो ना. 65 क्विंटल सोन्याची समाधी गंधमादन वानराची. सगळ्याला आनंद वाटला, मारुतीरायला नाही वाटला. समाधी केल्याचं दुःख नाही, आनंद का वाटला नाही? मालकाच्या पुढे हात जोडल्याने विचारलं, देवा एवढ्या उदात्त अंतकरणाने भारतात 1 नंबरची समाधी जर सोन्याची कोणाची केली असेल तर वारकऱ्याची केली, याबद्दल भैयासाहेब आनंद आहे. मारुतीराय म्हणले, जिवंतच केला असतात, जिवंत केला असतात. प्रभू रामचंद्रानं सांगितलं, हनुमंत माफ कर रे, मी एका साधूच्या ताब्यात आहे.
मला नाही जिवंत करता येत. अघासुर नावाच्या राक्षसाच्या तोंडात गोपाळ गेले 27. अघासुर नावाचा राक्षस 2.5 किलोमीटरचं तोंड होतं खालचं आणि 2.5 किलोमीटरचं वरचं. आणि अघासुराने तोंडात मोठमोठाली झाडं वळली, झाडं ओढून घेतली. गोपाळाला वाटलं जंगलच आहे. 2.5 किलोमीटर लांबी, रुंदी असेल ना 1-1.5 किलोमीटर, इतकं अघासुर राक्षसाचं तोंड. आणि त्याचं तोंड जिथं टेकायचं तिथल्या जागेवरचे सगळेच झाडं तोंडात घेतले. गोपाळाला वाटलं काय झाडं आहेत बाबा, काय सावली आहे. आणि ते 27ला 27 गोपाळ मधात गेले. आणि अघासुर तोंड दाबून सगळीची सगळे गोपाळ खाणार. तेवढ्या अवकाशात याच मालकाच्या लक्षात आलं गोपाळ कुठे आहेत. पाहिलं तर अघासुराचं तोंड. पळस सुटले आणि काठी उभी केली. तोंड वरचं खाली आल्याबरोबर काठीला ताळलं. अघासुरानं गंजा प्रयत्न केला, काठी तोंडातून फुटून वरी आली. अघासुर मारला आणि 27 गोपाळ वाचिले. मागच्या अवतारात 1 वारकरी वाचिता आला नाही, नवल नाही. 8व्या अवतारात 27 वारकरी वाचिले. म्हणून मालक म्हणतात नवल केवळ केवळ नवलाच्या कथा भागवतात आल्या. 2500. 7व्या अवतारात एकीनं देवासोबत लग्न करण्यासाठी जीव द्याला तरी तिच्या संग लग्न केलंच नाही. एक पत्नी व्रत होतं भैयासाहेब, मर्यादा पुरुषोत्तम. आस्वलाची कन्या मेली डोळे झाकून. देवाला पाहिल्याच्या नंतर मायबाप पण पाहिले नाही. शेवटी तशीच डोळे झाकून मेली, पेटून दिली, गंगेत टाकली. पण नाही तिच्यासोबत लग्न केलं. आणि 8व्या अवतारात तीच एका आस्वलाची पोरगी जामवंती म्हणून जन्माला आली. तिच्या बापाचे पाय धरले, मला पोरगी देऊन टाका. बाप मोठा हुशार, ते म्हणला तू यासारख्या काळी मुडील पोरगी देतो की मी. आता देव माणसाच्या रूपात आलता, तुला देत असते तोय पोरगी. ते म्हणले मग लग्न करण म्हणले. आणि तुला पोरगी द्यायला माहिती का बाजार आहे का. आता एरीत पोरीचे बाप जरा असे याच्यातच आलेत. नाही येऊ द्या ना. आहे पोरीच्या बापान वजनात येण्याबद्दल दुःख नाही की मागच्या 35 वर्ष पोरायचे बाप बी लय मस्ताडे होते. अशा देवाला सोडायला हाल्यावनेच करू लागले. महाबाब्या महाबाब्या, तो हा बाब्या बुट हरपून येतो तरी तू आज बाब्या. हे बी लय टेकीत आलते नो. हो पोरायचे बाप का साधे का. पोरायच्या माई तर बापा 2-2 कला यायला आंघोळीला लागू लागल्या. हो तिथं मंडवात नाहू लागल्या. इतक्या वा झाल्या का आपल्या गावातल्या विवाहाच्या गावात वा सोडायच्या. मग पाय नाही धुतले, नदीत सोडणं घाण टाकसे. हो नाही तर इरीत बस. हिचे पाय तिथल्या बाईनं धुतले तर तिच्या हाताचे कातडे गेले. म्हणजे ही कापसान फिरल्यावर ना ख्या राहत नाहीत. आणि इतके खरबड पाय पोरीच्या भाऊजाईला धुवायला लावले. लय आयटी केल्या यायनं का कमी केल्या का. म्हणून आता दर 35 वर्षाला काळ बदलत असतो. आता पोरीच्या बापायचा काळ आलाय. अशा मुकाट्या बसायल्यात पोरायच्या माई. बघा ना ह्या बाब्याकडं कोण भूत बघत नाही तो ह्या बाब्याकडं. आता ज्याचे लग्न राहिले त्याने हिशोबात राहा जरा. ए माधव दुकान चली जायले नो कीर्तन ऐक जाऊ. नाहीतर लय आगावपणा केला ना तर गुरुवारी रामदेव बाबाच्या आश्रमात पेस्ट ऐकायला.
आमचे महाराज लय मोठे व्यापारी आहेत, जागतिक लेवलचे व्यापारी आहेत. हो, संन्याशाने एवढा व्यापार टाकला, तुम्ही बी टाकी जा ना. पडा बायका देतील लोक. पोरीच्या बापाच पाय धरले म्हणले ध्यान पोरग, त्याला का माहिती देऊ म्हणून तुला देत नाही म्हणले. आता भगवान म्हणले आता आपलं काम पडल्यावर जरा वाकावंच लागत असते, वाकावंच लागते. मोठ्या मोठ्याला पण काही वेळेला जिला ज्याची गुल्प शाट झाली त्याला पण तुम्हाला हात जोडावं लागते. तर हा आहे ना. तिथून पुढे तुम्ही कमराच्या गोळ्या घेतल्या असत्या, इतकी दुखली असेल कमर, मानन कंबर, लक्ष द्या. गुलूप शाट झालेली पण हो ते असतंच तसं. ते देवान विचार केला आता आपण गुपचिकत बसावं म्हणले. बघा ना आमची सोय काहीतरी. ओट म्हणलं नाही एकदा, इतका पोरीचा बाप. दादा लग्न करायचंय ना. अरे मग कोणाला पोरगी देत असते का, कोणाला द्यायची? पैलवानाला. आणि कोणासोबत कुस्ती? मायासोबत. जे पोरीच्या बापाला कुस्तीत पाडीन त्या जावायला पोरगी देईन. हे झाडाच्या बाजूला गेले, पितांबर सोडा आणि त्याची लंगुटी केली, शर्ट फेकून दिलं आणि थापटेला दंड जमाला. आता देव काय महाराज, भैयासाहेब असा चिमुकला देव, काय सौंदर्य, काय रूप असल, पाहिली या वेध लावी. सासूबाईनं देवाकडे बघितल्याबरोबरच नाही बाई इतकं कवळं बाई, आमच्या मालकानं असं धरलं तर कडाकडाच मोडन. आणि यानं कशाला नादी लागा बाई. दंड तर थापटिली पण मांडी थापटिली. म्हणजे देवानं बरं मी नाही, मग या आधीच मोडीन कशाला थापटू. हो ना, कीर्तन करता आले तेच बरं आपलं, कशाला फुकट कळण शेंडी वळवळ. मांडीत थापटिली तर त्या गुंफेचे दगडो खाली पडले, इतका आवाज. सासूबाई म्हणल्या माय दिसायला तर इतकंसं पिचुरं दिसतंय आणि मांडी थापटिल्यावर दगड पडली बाई. देव म्हणला असं ना आत्या, मामी, आत्या नाही का, मामी जराशी थांब माय मामी, कळण तुला जावाय किती कार येत. पण चांगुलपणा हाता बाईनं मालकाला सांगितलं, मालक लहान लेकरासोबत कुस्ती खेळू नका. अरे तेच खेळ म्हणताय. जामवंत माग, मामा माग नका, मी पुढे. पाय पाय किती रगिले म्हणजे बघ. आणि मग काय कुस्ती सुरू झाली. 27 दिवस 27 रात्रा कुस्ती. 28व्याची दर्शन घेतलं आणि पोरगी देऊन टाकली. 7व्या अवतारात मेली पण लग्न नाही केलं. आणि 8व्या अवतारात बापाला भांडून घेतली. नवल केवढे केवढे. काय जीवन आहे महाराज मागचा अवतार. किती 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 मोठं नाविन्य, किती किती अवस्था मोठी. 7व्या अवतारातल्या नवलाच्या गोष्टी महाराज जशाला तशी. गोपाळ खाली ब्रह्मदेव वरीच बसलं टिमक्या वाजीत. 27 गोपाळ वरील 268 वासर वरी. गोपाळ वासर खालीच होते हे वरीच बसलं घेऊन. वत्स हे चोरोनिया सत्य लोकांस, गोपाळ गाई वत्स दोन्ही ठाई रक्षिली. सुखाचा प्रेम सिंधू अनाथा शिमाऊली. जय देवा कृष्णनाथा राई रुक्मिणी कांता. आरती ओवाळीते तुम्हा लक्ष्मी कांता. प्रत्येक नवलाच्या गोष्टी आहेत महाराज, नवलाच्या गोष्टी. 8व्या अवतारात खूपशी कामं करावीशी वाटली पण करता येत नव्हती 7व्या अवतारात. आणि 8व्या अवतारात जी अशक्य सुद्धा शक्य करून दाखिली, हे नवलाची कामं केली. विठोबार खुमाई जन्म मथुरेत झाला. मथुरेत जन्म झाल्याच्या नंतर विश्वाच्या मालकाला सुपात ठेवलं आणि सूप ते डोक्यावर घेतलं. देवकी माता सात्विक होत्या. त्या देशाची सर्वात मोठी जडवड संपत्ती काय असेल त्या देशाची स्त्री आहे. भैयासाहेब, भारतात सर्वात वजन कोणाचं मोठं असेल तर पुरुषाचं नाही, महिलांचं आहे. आपली पुरुष प्रधान जरी संस्कृती असेल तरी पण या देशातल्या स्त्रीचं वर्चस्व मोठं आहे. का? कारण या देशातले सात्विक लोक जेवढे जन्माला आले तेवढे या देशातल्या स्त्रीच्या पोटी जन्माला आले. विवेकानंदांचा जन्म याच भारत देशातल्या स्त्रीशी. रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज, धर्मनिरपेक्ष महाराणा प्रताप, ज्ञानोबा राय तुकोबा राय,
ही सर्व मोठी संत जी जन्माला आली का या भारत देशातल्या स्त्रीच्या पोटी जन्माला आली. एवढी पवित्र स्त्री या देशाची जडवड श्रीमंती आहे. माझ्या माईनो काल संक्रांत झाली. एक जाता जाता एक वाक्य सांगतो. तुम्ही इतक्या मोठ्या आहात, इतक्या मोठ्या आहात, काल्यावर बोलतो 5 मिनिटं 2 मिनिटं तुम्हाला. या देशातल्या स्त्रीनं भैयासाहेब मालकाला जर मदत केली तर तो देवासोबत युद्ध जिंकतो. देवासोबत युद्ध जिंकतो. देवासोबत. गणेश बुवा एक बाई युद्धाला नवऱ्यासोबत गेली. आवर्षण पडलं, पाऊस बंद झाला, शुक्राचा अस्त झाला आणि युद्ध करण्यासाठी वरी गेले स्वर्गात. पण युद्ध करता करता रथाचा आखच मोडला. बाई रथातनं खाली उतरली आणि मनगटाचा आख केला. विजयाचा गुलाल राजाच्या अंगावर पडला. मागं फिरून पाहिलं तर बायको दिसत नाही. ती म्हणली मालक ताण घेऊ नका, मी मेले नाही. त्याला वाटलं कोणाचा बाण लागला आणि मेली. म्हणजे मी नाही मेले, मी खाली आहे. हात रक्ताबंबाळ झालता. मनगटाचा आख केलता, मनगटाचा. तिने जर आख नसता केला ना अशोकराव तर रथ खाली पडला असता आणि युद्ध जिंकता नसता आलं. बाईच्या ताकदीनं राजा दशरथ स्वर्गातलं युद्ध जिंकले. इतकी देशातली बाई मोठी आहे. आणि बायको विरोधात गेल्यावर तोच दशरथ राजा आथरुणात घुसमटून मेला. ज्या बायकोनं मदत केल्यामुळं देवासोबत युद्ध जिंकलं, इतकी बायको मोठी असते. आणि ती विरोधात गेल्यामुळं आथरुणात घुसपटून मेला, इतकी बायको खट्याळ असते. म्हणून मदतीचं काम करत जा की जेणेकरून आपल्या नवऱ्याचा पुरुषार्थ वाढेल, त्याची छाती उंच होईल. असं काम करत जा.